श्री गजानन महाराज एक दिव्य संत ज्यांच्या चमत्कारांनी आणि भक्तीने संपूर्ण महाराष्ट्र प्रभावित झाला। चला आज त्यांच्या जीवनाची संपूर्ण माहिती जाणून घेऊया। गजानन महाराज यांचा जन्म नेमका कधी आणि कुठे झाला याची ठोस माहिती उपलब्ध नाही, परंतु 23 फेब्रुवारी 1878 रोजी ते पहिल्यांदा महाराष्ट्रातील शेगाव येथे प्रकट झाले। त्यावेळी ते ध्यानमग्न अवस्थेत होते आणि त्यांच्याजवळ एक अद्वितीय तेज होता। गजानन महाराजांच्या जीवनात अनेक चमत्कार घडले। त्यातील काही प्रसिद्ध चमत्कार म्हणजे अन्न आणि पाण्याची पर्वा न करता समाधीस्थ होणे, सर्पदंशावर उपचार करून माणसाला वाचवणे, आजारी लोकांना स्पर्श करून बरे करणे, भविष्यातील घटनांची अचूक भविष्यवाणी करणे। या चमत्कारांमुळे लोकांना त्यांच्या दिव्यत्वाची प्रचिती आली आणि संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांची कीर्ती पसरली। 8 सप्टेंबर 1910 रोजी गजानन महाराजांनी शेगाव येथे महासमाधी घेतली। त्यांच्या समाधीस्थळी आज भव्य मंदिर उभे आहे, जिथे लाखो भक्त दरवर्षी दर्शनासाठी येतात। गजानन महाराजांनी जीवनात साधेपणा, भक्ती आणि सेवा यांना महत्त्व दिले। त्यांचे काही महत्त्वाचे विचार: सत्य आणि सदाचाराने जीवन जगावे, परमेश्वरावर अढळ श्रद्धा ठेवावी, सेवा आणि दान करावे, अहंकार टाळावा, ध्यान आणि साधनेने मन शुद्ध करावे। ही शिकवण आजही लाखो लोकांसाठी प्रेरणादायक आहे। गजानन महाराज हे केवळ संत नव्हते, तर ते भक्तांच्या जीवनातील मार्गदर्शक होते। आजही त्यांची भक्ती आणि कृपा भक्तांच्या जीवनात प्रकाश टाकते। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय गजानन महाराज की जय।